लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठण येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। सर्वांनी एकत्र येऊन राजकारण सोडून धूमधडाक्यामध्ये जयंती साजरी करण्याचे खासदार संदीपानजी भुमरे यांचे आवाहन। बातमी पैठण येथून। याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 31 मे रविवार रोजी पैठण येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। कर्तव्यनिष्ठा, न्यायप्रियता, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यांचा आदर्श जगासमोर ठेवणाऱ्या महान राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे। यावेळी हुतात्मा स्मारक येथे अहिल्याबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्या परिसरामध्ये पैठण तालुक्यातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला। कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे खासदार लोकनेते संदीपानजी भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यावेळी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन राजकारण सोडून धूमधडाक्यामध्ये आणि उत्साहात जयंती साजरी केली पाहिजे असे सांगितले। पैठण तालुका सार्वजनिक लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव समिती 2026 चे अध्यक्ष डॉक्टर भारत झारगड यांनी आपल्या संभाषणात सांगितले की लोकनेते खासदार संदीपानजी भुमरे आणि आमदार विलासबापू भुमरे यांच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकरांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा हुतात्मा स्मारकामध्ये बसवण्यात आला। यानंतर पुढे मोठ्या जल्लोषात याच्यापेक्षाही सुंदर अशी राजमाता अहिल्याबाईंची जयंती साजरी करणार पैठण शहराच्या नगराध्यक्षा सौविद्या भूषण कावसानकर यांनी राजमाता अहिल्यादेवीची जीवनातील निवडक अशी माहिती सांगितली। कार्यक्रमाच्या शेवटी 10वी आणि 12वीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार छत्रपती संभाजीनगरचे खासदार लोकनेते संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती कार्य सभापती वैशाली बोंबले, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच समितीचे अध्यक्ष डॉक्टर भरत झारगड, पंचायत समिती सदस्य दादासाहेब गलांडे आणि डॉक्टर सखुबाई झारगड, जिल्हा परिषद सदस्य पोपटदादा आवटे, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, नगरसेवक शेखर शिंदे, नगरसेविका राजश्री राजू गायकवाड, रवींद्र काळे, नदलाल काळे आणि शिवसेनेचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, सर्व समाज बांधव उपस्थित होते। ये तो अभी पिक्चर अभी अपना ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भारी कार्यक्रम दाखवणार आहे साहेब। आम्ही आता हा जो आहे आम्ही हा चेंज घडून आणलाय साहेब। पुतळा आमच्याकडे नव्हता, तुमच्या माध्यमातून आम्हाला पुतळा भेटलाय, तर हा आम्ही मोठा चेंज करून दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांना। तरी मी माझं जास्त काही भाषण लांबवत नाहीये, तरी सगळ्यांचे मी सगळ्यांना आपल्याला अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपवतो। जय मल्हार, जय महाराष्ट्र। आदरणीय साहेबांच्या आणि आदरणीय बापूंच्या माध्यमातून आपल्या पैठण शहरामध्ये खूप काही विकास कामं हे सुरू आहेत। आत्ताच काकांनी सांगितलं की त्यांनी खूप सारे पुतळे आपल्या पैठण शहरामध्ये बसवलेत आणि इथून पुढेही ते अशाच प्रकारे ते कार्य करत राहणार आहेत। नक्कीच साहेब आणि बापू आपल्यासोबत आहेत, त्यामुळे आपल्या पैठणकरांना, आपल्या पूर्ण संभाजीनगरलाच आपल्या प्रगतीची चिंता नाही, कारण या दोघांनी मिळून आपल्या शहराचा विकास करायचा हे जे त्यांचं ध्येय आहे हे ते नक्कीच पूर्ण करणार आहेत। त्यासाठी त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे देखील आभार मानते आणि तुम्हा सर्वांना एकदा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आयोजकांचे आभार, खूप छान प्रकारे त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला, इथे आम्हाला बोलत मान सन्मान दिला। आपल्या चितेगाव त्यावेळेस सुद्धा आले नाही, त्यांना वाटलं असं कशाचे बसी ते, मग आपल्याला बोलायला होईल, समाजाला सांगता येईल। आपण मागणी करतो का महाराज, आपण मागणी करतो पण भुमरे साहेब बसीत नाही, मग बॉम्बा ठोकायला मोकळे। पण आता पुतळा हा अहिल्यादेवी ह्या सगळ्यांच्या माता आहे, ह्या काही नुसतं तुमच्या नाही आमच्या सगळ्याच्या आहे। तर माझं असं म्हणणं आहे, राजकारण सोडून आपण सगळ्यांनी इथं आलं पाहिजे आणि सगळ्यांनी धूमधडाक्यात कोणाची जयंती असून द्या ही आपण सगळ्यांनी साजरी केली पाहिजे, ह्या मताचा मी। म्हणून मला सांगायचं की बोलण्यासारखं खूप आहे, याचं नाव टाकू नका, त्याचं नाव टाका, तुम्ही करा ना, तुमचा मोठा बोर्ड लावू, तुमचा सत्कार करू, तुम्ही आणा, तुम्ही करा, आम्ही तुमचा सत्कार करू, तुम्ही आम्हाला बोला, त्याच्यात काय कमी आहे। पण यानंतर सार्थक दादासाहेब गलांडे
या व्यक्त केली त्याने देखील समोर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर यावर्षीच MBBS ची पदवी प्राप्त करणारे डॉक्टर चंद्रशेखर चंद्रापूर सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर गौरी सुधीर नलभे, यानंतर सूरज अनिल बिचकुले या विद्यार्थ्यांनी देखील बार सन्मान स्वीकारायचा आहे. साक्षी दत्तात्रय येळवंते, यानंतर ऋषिकेश नवनाथ भिसे यांना समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सारिका बाळासाहेब खंडागळे यांनी समोर येऊन आपला रुपाली तुकाराम नजन, त्यानंतर प्रशांत ज्ञानेश्वर मिसाळ, सृष्टी दत्तात्रय येळवंते, आदर्श मयुरी भट्टू थोरात, शिवम आबासाहेब पाचे, भुसारी, दिनेश उत्तम अवधूत, संत चोरमले, सानिका बाळासाहेब कुले, भाग्यश्री रावसाहेब नील अवधूत, जय सचिन वाघमारे, ऋतुजा संतोष निकम, साक्षी कृष्णा काळे, गणेश, अर्चना सुभाष उटे, भाग्यश्री लक्ष्मण सोरमारे, समर यश दगडू देवकाते. सेवानिवृत्त या ठिकाणी गोवर्धन यांना विनंती की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.